मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागाला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढले। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। मुंबई शहरासह उपनगरात तुफान पाऊस पडत आहे। यामुळे हिंदमाता, सायन, किंग सर्कल, वडाळा यासारखे सखल भाग जलमय झाले आहेत। त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसला आहे। वाहनधारकांची पाण्यातून वाट काढताना तारंबळ उडाली आहे। अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। रेल्वे रुळांवरही पाणी साचलं असल्यानं तिन्ही मार्गांवरील वाहतूक उशिरानं सुरू आहे। मुंबईला आजही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। त्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलल्या असून त्या आता 23 ऑगस्ट रोजी होतील। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर खासगी कार्यालय आणि आस्थापनांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड, रत्नागिरीमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। या भागातही आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। पालघर, ठाणे आणि रायगड भागाला हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गाढी नदीला पूर आला आहे। इथल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। पुरामुळे उमरोली या गावाचा संपर्क तुटला आहे, तर अंबा नदी आणि कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। पनवेल इथल्या तळोजा MIDC परिसरात तसेच अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। तर रत्नागिरीत सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। अनेक नद्या इशारा पातळीच्या वर वाहत आहेत। खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर शहरात पुराचं पाणी शिरलं आहे। चिपळूण आणि खेड इथं मदत आणि बचाव कार्यासाठी NDRFचं पथक दाखल झालं आहे। खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली असून राजापुरातली कोदवली नदी इशारा पातळी ओलांडून वाहत आहे। पालघर जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस सुरू असून सूर्या नदीला पूर आला आहे। नालासोपाऱ्यातील अनेक सखल भाग हा पाण्याखाली गेला आहे। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथंही मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी शिरलं असून अनेक भाग जलमय झाले आहेत।